आज कर्जत तालुक्यात मान्सूनने दमदार हजेरी लावताच बच्चे कंपनी आनंदात न्हावून निघाली. तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळालाय. मात्र याच पहिल्या पावसाने नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाचे पितळ उघडे पाडत मान्सून पूर्व तयारीच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले. अवघ्या 20 मिनिटाच्या पावसात नेरळ शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने सुमारे 5 लाख रुपयांचे टेंडर काढून मान्सून पूर्व नाले सफाई आणि इतर कामे केल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात पहिल्याच पावसात शहराची दयनीय अवस्था समोर आली. त्यामुळे हे पैसे नेमके कुठे खर्च झाले, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नेरळ टेपाळी चेडोबा मंदिर परिसरातील रस्त्या नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेला. जुना बाजारपेठ भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालक आणि पादचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. बंदिस्त गटारे आणि नाल्यांची वेळेत सफाई झाली नसल्याने चित्र स्पष्टपणे दिसून आले. खांडा परिसरात पाणी थेट घरांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तर नेरळ टॅक्सी स्टँड समोरील शेवाळे रुग्णालयाकडे जाणारा पायी मार्गही पूर्णपणे पाण्याखाली गेला. रस्त्यांची वाढवलेली उंची, अनियंत्रित बांधकामे आणि अरुंद झालेल्या नाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लाखो रुपयांचा निधी खर्च करून जर 20 मिनिटाच्या पावसात शहर जलमय होत असेल तर मान्सून पूर्व कामाचा दर्जा नेमका काय होता? नाले सफाई झाली होती की केवळ कागदोपत्री दाखवण्यात आली, असा प्रश्न आता जोर धरू लागलाय. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीची कार्यपद्धती पहिल्याच पावसात उघडी पडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभार बाहेर काढण्यात अडकलेल्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने आता तरी वास्तव्यात उतरून नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. 5 लाखांचे टेंडर, मान्सून पूर्व कामाचे दावे आणि अवघ्या 20 मिनिटाच्या पावसात रस्ते जलमय. नेरळकरांच्या पैशांचा नेमका हिशोब कोण देणार, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. या पावसाची वाट आज पूर्ण महाराष्ट्र बघत होता. तो आज आला खरा, पण नेरळ गावामध्ये आल्यामुळे नेरळ नागरिकांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण करून दिला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण का नेरळ ग्रामपंचायतीचा असा दावा आहे की नालेसफाई 100% पूर्ण झाली आहे. जर यांनी नालेसफाई पूर्ण 100% केली आहे, तर मग गावामध्ये जागोजागी पाणी कसं काय साचले? आज चेडोबा मैदान, खांडा, ब्राह्मणआळी, हेतकाळी या भरपूर ठिकाणी पाणी रोडवरती साचले होते. जर यांनी नालेसफाई केली होती तर नाले तुडुंब भरून आज 10 मिनिटाच्या पावसामध्ये जागोजागी पाणी कसे काय भरले? जर खरोखरच यांनी नालेसफाई केली असेल तर यांनी कुठं आणि कसे केले याचा पुरावा नक्कीच द्यावा. चालेल सर.